मी घरी गेलो की आईला एक वेगळाच आधार वाटायचा, कारण ती नेहमी आजारी असायची. एक दिवस ताप, दुसऱ्या दिवशी अंगात अशक्तपणा, पण तरीही काम कधी थांबत नसे. मी आलो की तिच्या चेहऱ्यावरचं थकलेलं हास्य थोडं उजळायचं. मी तिला मदत करायचो. पाणी भरणं, धुणी धुणं, हे प्रत्येक सुट्टीचं माझं ठरलेलं कामच झालं होतं. एक दिवस रात्र शांत होती. स्वच्छ चांदणं अंगणात पडलं होतं. जेवण आटोपलं होतं. वडील बाहेर गेले होते. लहान भाऊ झोपले होते. आई उष्ट काढून झाली आणि मग ती मला म्हणाली, "श्याम, थोडं दळायचं का रे? बघ हा, नाहीतर तुझे हात दुखतील." "नाही गाई, माझे हात दुखत नाहीत. जात्याच्या खुंट्याला तुझा आणि माझा दोन्ही हात असतील ना. तुझं प्रेमळ हात माझ्या हातात लागला की मला शक्ती येते. चल, जात्यावर अंगणात दळूया." आईनं दळण काढलं. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडायच्या. चंद्र वरून अमृताचा वर्षाव करत होता. आई ओव्या म्हणत होती. ओव्यांत श्याम बाळा हे शब्द गुंफत होते. तो क्षण आजही मनात जिवंत आहे. मी जात्यात घास घालत होतो. आईसोबत दळत होतो. तेवढ्यात जानकीबाई आल्या. "अगं बाई, आज एवढ्या रात्री कसं काय दळू लागलात?" जात्याचा आवाज ऐकला म्हणून बघायला आले. मी हसत त्यांच्याकडे पाहिलं. "अरे श्याम, हे काय रे? तू इंग्रजी शाळेत शिकतोस ना?" मी आईकडे पाहिलं. "अरे श्याम, जानकीबाई थट्टा करतायत रे तुझी. तुझ्यावर त्यांचा लोभ आहे म्हणून बोलतात तसं. आईला मदत करताना कसली आलीये लाज?" "खरंच आहे आई." "जानकीबाई, अशा उभ्या का? बसा ना." "श्याम, चांगली शाळा शिक, मोठा हो, मोठ्या पगाराची नोकरी कर आणि आईला सुख दे. चल, हात सोड आता, मी दळते." "नाही, मी आणि जानकी वहिनी दोघे मिळून दळू." "हो रे बाबा, तू ऐकणारच नाहीस," आई म्हणाली. "माझ्या घरात श्याम मदत करणार नाही तर मग कोण करेल? तो माझ्या सर्व कामात मदत करतो. त्या दिवशी लुगडे धुतले त्याने. आई, तुझे लुगडे धुण्यातच माझा खरा आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो. मग धुवायला का लाज वाटेल?" आईचे ते शब्द आजही मनात घुमतायत. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट करण्याची तयारी, सोशिकता या गोष्टी निर्माण झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास होत नाही रे. प्रेम, दया, कष्ट, सेवा हे स्त्रीगुण आई माझ्या आयुष्याशी जोडत होती. त्या चांदण्याच्या रात्री जात्याच्या आवाजात मी आईचं प्रेम दळत होतो.